नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आम्हाला जिकडे बाहेर जायचं होतं तिकडे काय जाणं झालं नव्हतं, म्हणून मग तो प्लॅन पोस्टपोन करून आम्ही आज जातोय. तर आज आहे सॅटर्डे. मनूला आज कधी नाही ते सॉरी आज संडे. मनूला आज कधी नाही ते ना मागे बसायची इच्छा झाली आणि त्याच्यासोबत ना आई माझा बेल्ट कुठे आहे, मला बेल्ट लाव, माझ्या टेडीला पण लाव, हे सगळं करून ती मागे बसली. एकदम शांत देता ते पण. हे आमच्यासाठी खूप मोठं आश्चर्य आहे. तिनं असं शांत बसणं म्हणजे काय टाकून द्यायचं, राहू दे खाली टाक. आम्हाला आजकाल इतकं व्यवस्थित लागायलंय की बस. हा म्हणू. आणि ती खरंच चांगली सवय. आता मगाशी पण मी तिला म्हणत होते की मनू आपल्याला बाहेर जायचं बरं का, आता चल पटकन आवर, टीव्ही बघत बसू नको, अलेक्सावर गाणे ऐकत बसू नको, असं तसं. तर ती काय म्हणते, आई नो बाहेर ऊन आहे. मी तिला रोज सांगते ना, ती बाहेर जायचं म्हणली टीव्ही मध्ये, आई नको मनू बाहेर ऊन आहे. तर ती आज मला तशी सांगत होती, आई नो बाहेर ऊन आहे. हा म्हणा कुठे चालली तू? बाहेर चालली. बाहेर चालली. आणि आणि हे कशासाठी घेतलंय, स्विम सूट आणि ते बाकी सगळं? हा सांग ना. बापरे, तू कशासाठी घेतले? हा नाही तिचं नाही. पाणी घेतलंय. पप्पाने घेतले पण कशासाठी घेतले? तिचं असं चाललेलं असतं, ती बिग बॉस बघते ना मी, त्याच्यामध्ये तो करण होता ना, तो स्विमिंग पूलमध्ये उडी टाकायचा ना सकाळी सकाळी. मग तिचं ते चाललेलं असतं, पप्पा आई बिग बॉस बघते आणि काका उडी मारतो पाण्यात, आणि आता तसं आम्हाला उडी मारायला जायचे पाण्यामध्ये. हे तिचं. आता निघालोत आम्ही एका रिसॉर्टला जायचंय. 1:30 वाजलेत. आमचा हेच प्लॅन होता की 1-1:30 वाजता आपण निघूयात आणि 2-2:30च्या आसपास म्हणजे आम्ही पोहोचू. आज रात्रभर तिथे थांबणार आहोत आणि मग उद्या सकाळी काय होते मी ते सांगते. बाकी चला कंटिन्यू करा असंच ब्लॉग. प्रवास चालू होतोय का नाही तोपर्यंत दोघांनी खायला चालू केले. अगं प्रवास आहेच किती, 40 मिनिटाचा प्रवास आहे. तोपर्यंत वाट किती मिनिटं बघायची. आणि बापलेक सारखेच येतो माहिती का. मनीला पण ना नुसतं असं काहीतरी चावमेव खायला लागतं. हा मनू ए म्हणा, जेवण नको करायचं, चावम्याव. आणि 4-5 दिवस झाले फक्त द्राक्षावर आहे, फक्त द्राक्षावर आहे. यमी. तिखट लागते तरी पण यमी यमी. हा छान आहे का? खा मग. आलोय आम्ही जलसृष्टी रिसॉर्टला. आणि हे जलसृष्टी आयलँड असं आहे खरं तर, नदीच्या साईडला मस्त. हे बघा इथे नदी आहे. आयलँड म्हटल्यानंतर तेच असणार आहे, काही नाही पण छान वाटतंय ग्रीनरी. आणि हे बघा हॅलो. तर आम्ही जलसृष्टी आयलँडला पोहोचलो. त्याच्यानंतर आमचं छान असं वेलकम झालं आणि तिथे आम्हाला वेलकम ड्रिंकमध्ये ना उसाचा रस दिला होता. तोच आम्ही एन्जॉय करत होतो. मनू तर झोपलेली होती, पण मग ती उठली की त्याच्यानंतर मग आम्ही रूम्सकडे जायला निघालो. हे मी घाबरले खरंच, मला वाटलंच नाही. रूम मध्ये ना एंट्री करायच्या वेळेला इथं मस्त ह्याची झाडे मलबेरीची, आणि किती मलबेरी आहे त्याला, बापरे खूप सारा. पण पिकलेल्या नेमक्या वरती आहे आणि बाकी लाल लाल आहेत खाली. चल बेटा ये. आणि मनूला एकदम मजा वाटते इथे आल्याच्या नंतर, तुला असं वेगळं वाटतं. आता मस्त नाही क्विक रूम टूर पण दाखवते कसं आहे ते. रूममध्ये एंट्री केली आणि तसं कळलं की इथे सगळ्या गोष्टी लाकडाच्या आहेत. म्हणजे बाहेरून तर दिसतच होतं, पण इवन दरवाजा, या रूमचं छत असेल, बेड असेल किंवा टीव्ही युनिट, चेअर्स वगैरे हे सगळ्या गोष्टी लाकडाच्या होत्या. आतमध्ये एंट्री केल्या-केल्या इथे समोर एक मोठा मिरर होता आणि त्याच्या बाजूला नाच वॉशरूम हे पण आहे. ते काही मी दाखवत नाही, ते सुद्धा व्यवस्थित होतं एकदम. छान असा विंटेज लूक देण्याचा प्रयत्न केला होता. बाकी हॉटेल्समध्ये आपण जेव्हा जातो ना, तेव्हा एकदम असा लक्झरियस फील येतो आपल्याला, तर ते तसं काही नव्हतं. बाकी एकदम नॉर्मलच होतं, पण सगळं वूडचं होतं आणि बाकी बेसिक ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात ना, तर त्या इथे ठेवलेल्या होत्या. पण एक निसर्गासोबत छान कनेक्टेड ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता, कारण पाणी वगैरे इथे बाकी इतर
तर आहेच, पण हे जे काही लाकडाचं बनवलेलं होतं ना, त्यामुळे एक जरा वेगळी फील येत होता. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मला आवडलेली गोष्ट म्हणजे ही बाल्कनी, अटॅच बाल्कनी जी रूमला होती ती. कारण आजूबाजूला पाणी, निसर्ग, ग्रीनरी आणि पक्ष्यांचा आवाज ना छान वाटत होता. कसं वाटतंय? रिलॅक्सिंग? शांत आहे. आठवड्याच्या कामातून जरा वेगळा ब्रेक मिळाला. मस्त वाटतं. मनूला कसं वाटते मनू? ए मनू, तुला इथे आल्यानंतर कसं वाटते बेटा? मला काही घेणं नाही, मी उटारेटे करते घरच्यासारखे. लगेच आलं की सनस्क्रीन हे ते लगेच लावायला चालू. हां, बाहेर जाताना लावायचं बेटू. ओके. हां. सो आम्ही इथे आता झालो तयार आणि चाललोय इव्हिनिंग स्नॅक्ससाठी. मंकी तिकडे गेला पळून. मनू, तेव्हा तिथे 2 मंकी बसले ते तिथं. आम्हाला आजकाल काही पण टू पाहिजे असते. ते बघ 3 मंकीज आहेत मनू तिथे. 3 मंकीज. हां, चावतील तुला ते. आता ऊन कमी झालंय, म्हटलं जरा चहा नाश्ता करून येऊयात. आणि म्हणून ना अजिबात इतकं छान आवरून दिलं होतं तिचं, तर त्याने अजिबात ठेवलं नाही. तिचं सगळं लक्ष ह्याच्यावरच आहे की मी मलबेरी खाते, इकडच्या झाडावरून आई ब्लॅक दे, इकडच्या झाडावरून आई रेड दे, हे चाललंय. किती आहेत ना? किती आहेत तिथे मंकीज? हाय तिकडे नको तिकडे नको जायचं. तिला ते रबर आणि हे लावलं असतं परत. नाही नसते लावून देते आता. नाही. आणि छान आहे वातावरण. मेन म्हणजे ना अशी शांतता आहे, खूप अशी गर्दी, खूप असं हे काही नाहीये, हो ना. तिकडे नाही जायचं, इकडे जायचं. इकडे ट्रॅक्टरने जायचंय का? इथून बोलले ना ते कुठून तरी. सो मेन म्हणजे ना इथे बऱ्यापैकी शांतता, अजिबात असं बघा हे पडलं असतं अशी फांदी एखादी. चला बरं, हे माकडे दिसत चावून पटकन चावून मंकी. म्हणजे अजिबात गर्दी हे असं काही नाही आहे, त्यामुळे छान वाटते. दुपारी आल्यानंतर निवांत राहिलो, जरा आरामच केला आणि त्याच्यानंतर मग छान तयार झालं. गेट रेडी विथ मीचा एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्यानंतर म्हणलं चला आता पुढे बाहेर. म्हणून आजकाल सेपरेट सीट पाहिजे. हां, चला. हाय म्हण डकला. हो ना. डक कुठे आहेत? हाय डक, हाऊ आर यू? हे काय होतं? आय एम फाईन होतं बरं का. डकचं पण तीच बोलते आय एम फाईन. एकदम शांत निवांत नाश्ता वगैरे करून आता इकडे पक्षी बघण्यासाठी आलोय, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. पण उशीर झाल्यामुळे आम्ही बरेचसे मिस केलेत. काहीही म्हणा, पण मनू एन्जॉय करते. तिने एन्जॉय केलं तरच आपण एन्जॉय करू शकतो, नाही तर काय उपयोग. तिचं मस्त. आता तिला आम्ही असं ते माती नाही, ती आर्टिफिशियल जे रेती असते ना, तर तशी त्याच्यामध्ये मस्त खेळणं चाललंय. छान लाईट्स लागलेत, मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय, छान आजूबाजूला पाणी आहे, इथे बोट आहे आणि आम्ही बसलो. बोट नाही, बोटीचा आकार दिला. हां, बोटीचा शेप दिला आणि बोट असल्यासारखंच आहे, हे साईडने पाणीच आहे, फक्त मोठ्या साईजमध्ये. आपण बोट अशी खाली. हां, तर असं आहे. आणि पोरगी काय करते दाखवते. निवांत चाललंय तिचं छान खेळणं. आई ओरडत नाही असं करू नको म्हणून, पप्पा ओरडत नाहीत, काहीच नाही. कितीही खेळ, कसंही खेळ. मनू, ए मनू, किती निवांत वा. म्हणे आम्हाला बघताना छान वाटते माहितीये का तुला, असे आम्ही कधी खेळू देत नाहीत ना, घरी खेळताच येत नाही म्हणून. आत्ता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चाललोय पूलमध्ये जाण्यासाठी, कारण कालच प्लॅन केला होता. काल दुपारी भरपूर ऊन होतं, त्याच्यामुळे म्हणलं की आपण मस्त सकाळी जाऊयात. ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालंय आणि आता त्याच्यानंतर निघालो. इकडे मनू पण तयार आहे. हा मनू, मनस्वी, पडशील बेटा हळूहळू. मनू काही इकडे यायला तयारच नाही आहे अजिबात. हळू चलिए.
ये इकडं. आता सगळ्यांनी ऑलमोस्ट चेकआउट केलंय वाटतं. आम्हाला अजून आहे थोडंसं, तर मला येऊ जाऊन, कारण म्हणून ना पाण्यामध्ये जास्त मजा येते. त्याच्यामुळे बघा चालली आहे सगळी एक्साइटमेंट. सोड 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 सोड, मी चालते, सोड. कशी चिटकली मला बघ. काय होत नाही बेटा, काय पाणी होत नाही. थोडं थंड आहे आणि अति थंड आहे. आणि त्यामुळे तिकडे बसायचं. चला बसा बसा तिथे. कशी वर चिडते. हॅलो, चेकआउट केलंय आता आणि आता आम्ही निघतोय इथनं. मनू, तरी पण आता जायचंय का तुला वरती? नको बेटा, ते बघ आता पाण्यातून जायचंय आपल्याला. आणि आज आम्ही इकडून शॉर्टकटने जाणार आहोत, है ना? काल मस्त राऊंड मारून आणलेलं. चल बेटा, मना. तिकडे स्नेक आहे. तिकडे जाऊ So, चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मनू बाय कर सगळ्यांना.